कृपया तुम्ही प्रयत्न करू नका खाली जायचा, कारण की हे जीव घेणं ट्रेकिंग आहे खालचं. थोडं पण पाय निसटलं तर डायरेक्ट तुम्ही खाली जाऊ शकता. हॅलो नमस्कार, माझं नाव आकाश पवार. आज आमचा दौरा आहे आता काळू वॉटरफॉल. हे आमचे फ्रेंड्स माऊली, शुभम, या आज आमच्यासोबत फर्स्ट टाइम फिरायला येत आहेत. बघा बाई आमचा चाकणचा डॉन. सध्या थंडी वाजल्यामुळं ते आता चाय पित आहेत. आणि माझा भाऊ आहे, त्याच्यासाठीच हा ट्रिपचा दौरा चालू आहे, कारण की खूप दिवसानंतर पुण्यामध्ये आलाय आणि त्याला फिरायचं होतं. माऊली भैया, मी तुमच्या पाठीमागं बसणार आहे. कृपया करून माझ्या घरी मी मोठा एकटाच आहे, प्लीज मला सुखरूप पोचवा. ओके. हा, तो लहान आहे, मी मोठा आहे. हो, प्रॉपर्टी किती टक्के मला पार्टनरशिप देतो याला ठोकतो. बघा भावांनो, ऑनलाईन मला ठोकायचंय आणि सुपारी घेतली आहे. मला काय झालं तर याला पकडा. तीच आता ब्रेक संपलाय. आता आम्ही निघालोय आता समोरच्या प्रवासाला. मी तर माऊली भैयाच्या मागे बसलो, जे की माझं सुपारी घेतलं होतं. ब्रेकवरून आठवलं बाई, लाईफमध्ये ब्रेक पाहिजेच. जसं की माझं ऑफिस असते, सॅटर्डे संडे मला सुट्टी असते, म्हणून मी फिरायला निघतोय. आता माझा भाऊ आलाय खूप दिवसानंतर, ते पण पुण्याला. त्याला पण ब्रेक पाहिजे होतं. घरी ते काम करतोय, स्वतःचा बिझनेस करतोय, पण घरच्यांना सांभाळणं, सगळ्या गोष्टी करणं, त्याला पण थोडंसं ब्रेक पाहिजे म्हणून पुण्याला आला. स्पेशल हे ट्रिप त्याच्यासाठीच होतं, म्हणून आम्ही आज निघालोय काळू वॉटरफॉलला. समोर आम्ही नॉनस्टॉप ब्रेक न घेता पोचलोय आता आम्ही जुन्नरला. हॅलो एव्हरीवन, हे बघा, हे आहे शिवनेरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज जन्म इथं झालेले. सध्या आपण आता जुन्नरला आहे आणि इथं आपण वडापाव खात आहेत, जे की 20 रुपयाचे 3 आहेत. माझे सगळे मित्र थकलेले आहेत, म्हणून इथं वडापाव खाण्यासाठी थांबलेले आहेत. सो सगळेजण, आमचा माऊली भाई आता धावपळ करत आहेत, कधी वडापाव खाव. आणि आमचा शिवम भैयाचा सध्या आज श्रावण आहे ना, श्रावणचा आज सोमवार, त्याच्यामुळं त्यांचा आज उपवास आहे, म्हणून बिचारांचा वडापावचा स्वाद नाही घेता येत त्यांना. हे बघा, 20चे 3 वडापाव, चांगल्या क्वालिटीचे आणि मस्त क्वालिटी आणि चांगला टेस्ट आहे. आणि ट्राय करा इथं एकदा. पप्पू वडेवाले जुन्नरमध्ये आलं तर तुम्ही नक्की ट्राय करा. आहे की नाही, आहे की नाही दादा? गरम वडापाव आहे माऊली भैया, दमानं खा. झकास. ओके शुभम भैया, कमी झाले का वडापाव? अजून आणू का? जुन्नरमध्ये जास्त आम्ही टाइम न घालता आम्ही समोर निघालोय, कारण की प्रवास जसं तो आपण कंटिन्यू करसाल तेवढा लवकर आपण माळशेड घाटला पोहोचू. माळशेड घाटला पण व्ह्यू पॉईंट खूप चांगले असतात, तिथं पण आपण फोटो क्लिक वगैरे करू. पण कसं आहे, जेवढं तुम्ही लवकर ट्रेकला सुरुवात करसाल तेवढं लवकर तुम्ही बाहेर निघू शकता. गर्दी पण कमी असते तिथं. हा प्रवास असा होता की प्रवासामध्ये आम्हाला बोर नाही झाला, कारण की जाताना तुम्हाला खूप सारे व्ह्यू पॉईंट दिसत आहेत. लाईक रोडच्या साईडला तुम्ही बघू शकता, खूप सारे असं पाणी आहे. माळशेत घाटात तुम्ही इंटर केल्यावर पहिले ते दिसतात तुम्हाला डोंगर आणि रोड साईडचे असे ढग. एवढे सुंदर तिथले नजारा आहे ना, खरं सांगू ते शब्दांना सांगणं खूप कठीण आहे. तुम्ही आला नाही तर खरंच तुम्ही हे सगळे दृश्य स्वतःच्या डोळ्यानं बघायला भेटणार. महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट घाट म्हणजे माळशेट घाट आहे. हे जर तुमच्या बकेट लिस्टमध्ये नसाल तर तुम्ही हे बकेट लिस्टमध्ये ॲड करा आणि इथं मस्ट विजिट करा. हे तुम्हाला कधीच डिसअपॉइंट नाही करणार आहे, अशी हे घाट आहे. मी तर माझ्यासोबतच्या सगळ्या बॅचलर फ्रेंड्सना सजेस्ट करतो, भाई सॅटर्डे असते ना ते तुम्हाला फिरायचं डे करा. असं सॅटर्डे फिरायचं आणि संडे आराम करायचं, नंतर ऑफिसला जायचं. कारण की ऑफिसचा ताण जर कमी करायचं असेल ना, आपल्याला सॅटर्डे हे बेस्ट डे आहे. कारण की सॅटर्डे फिरून आपल्याला संडे आराम करता येते आणि नंतर आपल्याला ऑफिसला पण जाता येते.
एनी पुणेकर, जर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला पण असा एक ग्रुप पाहिजे असेल, जर हे विचार करत तुम्ही प्लॅन पोस्टपोन करत असेल या कॅन्सल करत असेल तर टेन्शन नका घेऊ. नेक्स्ट टाईम मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नेतो, आपण फिरू, टेन्शन नाही घ्यायचं. लाईफ हे फिरण्यासाठी आहे, बाकी प्रॉब्लेम नंतर बघू आपण. माळशेर घाट उतरल्यानंतर तुम्हाला राईट साईडला कमान दिसते. ते कमान तुम्ही जसं समोर जासाल तुम्हाला एक चांगला रोड दिसेल डांबरेचा. त्याच्यानंतर हा असा कच्चा रोड चालू होईल. इथं जास्त नाही आहे, एक 500 ते 600 मीटरचा असा रोड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असा कच्चा रोड दिसेल. इथं मला खूपच प्रॉब्लेम होऊ लागला माझ्या फ्रेंड्सना बाईक राईड करायला. एक्सेप्ट वन मेंबर शिवम, त्याच्याकडं कोणतीही गाडी असलं तरी तो बुलेटसारखंच उडवणार. त्याच्यानंतर आमचा शुभम भाई, त्याच्याकडे आहे स्कूटी. भाईची स्कूटी जसं की त्याची परी आहे, एवढं सांभाळून ते समोर नेला. तसं तुम्ही याच्या अगोदर पण पार्क करून तुम्ही समोर ट्रेकिंगला जाऊ शकता, पण आम्ही सजेस्ट केला भाई थोडासा हाय चांगला रोड, बाईक जाऊ शकते, म्हणून आम्ही थोडं बाईकनंच समोर निघालो. त्याच्यानंतर याच्या समोरचा पॉईंट नदी येते तिथं, तिकडंच त्या नदी क्रॉस करून आम्ही बाईक्स नेऊ शकत नव्हतो, म्हणून आम्ही इथंच बाईक्स ठेवले. आणि याच्यानंतर भाई आता इथं आम्ही आमचे बाईक्स ठेवलेत, कारण की याच्यासमोर बाईक्स नाही जाऊ शकत आहे, आणि त्याच्यामुळं आम्ही आता इथून पैदल ट्रेकिंग करायचं चालू करतो. इथून बाईक समोर नेलं तरी पण काय होते, जर पाऊस वगैरे जास्त वाढलं तर पाणीचा प्रवाह जास्त वाढणार, तर येताना नाही का नदीमधून गाडी काढणं आणि काय प्रॉब्लेम होणार, त्याच्यापेक्षा रिस्क न घेता थोडं जास्त ट्रेकिंग केलेलं परवडतं. आम्ही आता इथून पैदलच ट्रेकिंग करून निघणार आहे. सो चला आता समोरचा प्रवास ट्रेकिंगनं चालू करूया. सो ही पहिली नदी आहे जे ओलांडून समोर जायचे. तर समोर बघू शकता तुम्ही जे स्पोर्ट्स बाईक्स आहेत त्याने ते बाई एवढा रिस्क घेऊन समोर घेऊन गेलेत बाईक्स वगैरे, पण आम्ही आता एवढा रिस्क नाही घेणार आहे. बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे, खूप क्लीन. आमचे माऊली भाई आता समोरच पहिले गेले बाई माकडासारखे उडी मारत. चलो हमारे माऊली भैया के नखरे चालू हो गए, पीले दारू पीले, हाय 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 हाय. आमची गँग समोर निघाली बाई ट्रेकिंग करत करत. स्टॅमिना चांगला आहे बाई भावनांची, चलत राहा. हे बघा, प्राण्यांनी त्यांची आदत नाही सोडली, पण माणसाने पकडलेली आहे. हे बघा आमचा नवीन प्राणी आहे. हा, जे प्राणी नाही करू शकत ते आमचा शिवम करू शकतो, कारण की हे पण त्यांचंच पूर्वज आहे. काय म्हणते माऊली भैया, कसं वाटतं तुम्हाला? मस्त बढिया. हा, खूप दिवसानंतर ट्रेकिंग करताय. तुमचं समोरचं ट्रेकिंगचा न केलेला प्रभाव दिसत आहे, ते कमी करायचं आपल्याला आता. तरी पण आज मी ट्रेकिंग करतोय, 14 किलोमीटर चालत आलो इथपर्यंत मी आता. एवढं नका खोटं बोलू, आपला सगळं व्हिडिओ आपण टाकणार आहे. हे बघा समोर बँगलोरची इधर से बघा, याच गोष्टीसाठी आम्ही अवॉइड करू लागलो समोर गाडी नेण्याची, कारण की खूप स्ट्रगल आहे समोर गाडी नेणं. चलो भाई. हे बघा खूप स्ट्रगल चालू आहे इथं, कारण की तिथून गाडी निघत नव्हता, त्याच्यासमोर पण गाडी निघणं पॉसिबल नाही आहे. म्हणून आता येतं मधात त्यांना पार्किंग पण करता येत नाही आहे, म्हणून वरी गाडी ठेवण्याचा प्रयत्न ते पण होत नाही आहे. म्हणून कधी पण ट्रेकिंग घेताना सेफ्टी पहिले कन्सिडर करून समोर निघत जा, कारण की गाडीचं नुकसान झालं तर आपण एवढं मोठं ट्रेकिंग करून काय फायदा नाही. ओके, त्याच्यामुळं पहिले सेफ्टी प्रायोरिटी ठेवा, आणि गाडी थोडं दूरच ठेवलं तर चांगलं आहे, आणि थोडं ट्रेकिंग करा ना, काय नाही होत. आमचा माऊली सगळ्यांना हे येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारत आहे किती वेळ लागेल अजून. माऊली भैयाचा हा फर्स्ट ट्रेक आहे, त्याच्यामुळं त्याला थोडं स्ट्रगल होते ट्रेकिंग करताना, पण थोडं एक्साइटमेंट पण तेवढाच येतो.
तर मग हे एवढं ट्रेक इझी त्याला निघून जाईल मला असं वाटतंय. चला बघूया काय होतंय. पाणी खूप कमी असल्यामुळे नदीचा प्रवाह पण खूप कमी आहे, म्हणून माझे सगळे फ्रेंड्स खाली येऊन फोटो काढतात. तो थोडा पाऊस पण यायला आहे की देव करू यार पाऊस खूप जोरात आला पाहिजे, कारण की खूप घामानं मी भिजलेलो आहे. इच्छा आहे की पावसानं भिजावं. आणि वॉटरफॉलचा प्रवाह पण खूप कमी आहे, म्हणजे अपेक्षापेक्षा कमी आहे. सो आता आम्ही या नदीच्या मध्येच फोटो आणि ब्लॉग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. बघा बाई किती एक्सायटेड आहेत सगळे आमचे बच्चा पार्टी आणि माझे मित्र. का मस्त पाणी कमी असल्याचा खूप फायदा घेत आहेत सगळेजण, मस्ती करत आहेत, पाण्याने भिजत आहेत. जास्त नसताना पण खूप स्ट्रगल आहे इथून ट्रेकिंग करायला, कारण की दगडावर पायले घसरतात आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप काळजीपूर्वक इथं ट्रेकिंग करावं लागत आहे. तरी पाणी खूप कमी आहे आणि ऊन तुम्ही बघतालच किती ऊन आहे. आणि हे सोपा मार्ग होतं ही नदी क्रॉस करायचा इथून. ऊन खूप आहे आणि पाणीचा प्रवाह कमी आहे, आणि या उन्हामुळं आमच्यासोबत चालणारे माझे सगळे फ्रेंड्स थकलेले आहेत. माझा भाऊ लय एक्सायटेड आहे, पण तो कधी पण ट्रेकिंगमध्ये फर्स्ट असतो. सो हे बघा कसं असं चढाचं ट्रेकिंग आहे. चला बाई आलो आम्ही थोडा जवळ. लास्ट 1 वीक झाले इथं पाऊस नाही आहे, त्याच्यामुळं मधात रिव्हर क्रॉस करायला जे झिप लाईन आहे ते पण बंद करून टाकले, कारण की पाणी एवढं कमी आहे की लोक नदी ओलांडून येतात. तर झिप लाईनचं काही कामच नाही आहे. भर पावसाळ्यात पण पाऊस नाही आहे, त्याच्यामुळं वॉटर फ्लो पण कमी आहे. कारण की आम्ही एवढं थकलो, कारण की ऊन एवढं आहे, गरमी त्याच्यात आणि पाणी पण कमी आहे. सो त्याच्यामुळे खूप थकावट आहे. असं कमी झालं आहे इथं. आणि इथून चढायचं असते, जेव्हा इथून पाणी जास्त असलं तर खूप डिफिकल्टी होणार इथं चढायला. सो पाणी नसताना पण एवढं डिफिकल्टी व्हायला आहे. ट्रेकिंग खूप हार्ड आहे, खूप डिस्टन्स खूप कमी आहे, पण ट्रेकिंग खूप हार्ड आहे. बघा असं चढत वरून यायला ते, खालून पण जागा आहे, पण वरचं बी बघायचं असेल तर थोडं वरून यायला लागणार. पूर्ण स्ट्रगल झाला पाहिजे इथपर्यंत यायला. पावसानं नाही पण घामानं भिजलो आम्ही, एवढं तर पक्का आहे. हे बघा असं मी नदीत क्रॉस करून वॉटरफॉलच्या खालच्या साईडला चाललो आहे आता. पाणी कमी असल्यामुळे आम्ही सहज ते क्रॉस करू शकलो. जास्त डिफिकल्ट नाही आहे पाणी कमी असलं तर. हां, पण जेव्हा पाणी जास्त असलं तर खूप अवघड आहे ट्रेकिंगला. हे बघा हे आहे खालच्या साईडचा वॉटरफॉल. ते असं मी तुम्हाला अजून समोरचा व्ह्यू दाखवणार. तुम्ही बघू शकता खूप क्लिअर आणि चांगला व्ह्यू दिसेल तुम्हाला. प्लीज जेव्हा पाऊस जास्त असेल कृपया तुम्ही प्रयत्न करू नका खाली जायचा, कारण की एक जीव घेणं ट्रेकिंग आहे खालचं. थोडं पण पाय निसटलं तर डायरेक्ट तुम्ही खाली जाऊ शकता. सो बी केअरफुल.